नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ मित्र हो. आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करताना आपण कोणता एक महत्त्वाचा नियम हा पाळायला पाहिजे. आपण स्वामींच्या नित्य सेवेत रोज स्वामी चरित्र सारामृतातील 3 अध्याय वाचत असतो आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत असतो. स्वामींची ही नित्य सेवा आपल्याला सर्वांना माहीत आहे, परंतु स्वामींच्या या सेवेत आपल्याकडून काही अशा चुका होत असतात की त्यामुळे आपल्याला त्या सेवेचे फळ हे मिळत नाही. स्वामींची सेवा तर आपण करत असतो, पण काही अशा गोष्टींमुळे आपल्याला पारायणाचे फळ हे मिळत नाही. काही नवीन सेवेकरी असतात, त्यांना स्वामींच्या सेवेची माहिती हवी असते, त्यांनाही स्वामी सेवा करायची असते. तेव्हा आपण त्यांना श्री स्वामी चरित्र सारामृतातील रोज 3 अध्याय वाचा असं सांगत असतो, परंतु त्यामुळे त्यातील महत्त्वाचे नियम हे त्यांना माहीत पडत नाहीत. स्वामींची सेवा ही मनाने आणि श्रद्धेने करावी. फक्त स्वामींचे नाव जरी आपल्या मुखात आले तरी स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात, पण तरीही काही नियम पारायण करताना हे आपल्याला पाळणे हे महत्त्वाचे आहे. आपल्याला माहीत आहे परब्रह्म महाराज श्री स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे. स्वामी हे चराचरात आहेत असा आपला धर्म आणि संस्कृती आपल्याला सांगत आहे की परमेश्वर हा चराचरात आहे. आपण जेव्हा स्वामी सेवा करत असतो तेव्हा स्वामी महाराजांना सर्व साक्षी सर्वस्व मानूनच सेवाही करत असतो. त्यामुळे स्वामी सेवा करताना स्थळ, वेळ, काळ अशा कशाचेच बंधन आपल्यावरती राहत नाही. हे जरी सत्य असेल तरी आपल्याला संकल्पयुक्त पारायण करत असताना आपल्या मनातील इच्छापूर्तींसाठी आपण जेव्हा हे पारायण करतो तेव्हा आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. यातील पहिला नियम म्हणजे मांसाहार न करणे. तुम्ही जेव्हा पण श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कराल, पठण करता, तेव्हा स्वामींचे पारायण सुरू असताना घरामध्ये मांसाहार हा वर्ज्य करावा. स्वामींचे हे पारायण प्रत्येक कार्यामध्ये सफलता आणण्यासाठी करण्यात येते. अगदी नोकरी मिळण्यासाठी, घरामध्ये सुखशांती लाभण्यासाठी, विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृताचे 7 पारायण करायचे आहेत. यामध्ये सेवेकरांना ही सुद्धा एक शंका मनात येत असते की घरातील इतर लोकांसाठी आपण ही सेवा करू शकतो का? हे पारायण आपण घरातल्या लोकांसाठी करू शकतो का? म्हणजेच मुलांसाठी जर विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांना हे पारायण करणे जमत नसते, म्हणून त्या मुलांसाठी जर आपण आईने स्वतः हे पारायण केले तर चालेल का? त्या घरातील एखाद्या व्यक्तींसाठी आपण ही सेवा करू शकतो. हा प्रश्न खूप लोक विचारत असतात. तर तुम्ही आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीसाठी हे पारायण स्वतः करू शकता. हे संकल्पयुक्त पारायण तुम्हाला 7 पारायण करायचे आहेत. अगदी विवाह होण्यासाठी, व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. स्वामींचे पारायण करताना श्रद्धेने करावे, म्हणजे तुम्ही जेव्हा ठाम विश्वासाने ही सेवा सुरू कराल तेव्हा त्या सेवेचे तुम्हाला 100% फळ हे मिळणार आहे. सेवा सुरू करता तुमच्या मनामध्ये एक प्रकारचे सकारात्मकता जाणवायला सुरुवात होईल. सेवेचे फळ हे तुम्हाला सेवा पूर्ण होईपर्यंत नक्कीच मिळेल. फक्त ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण सेवा किंवा पारायण करत असताना त्या काळात मांसाहार करू नये. मांसाहार करत असताना तुम्ही हे पारायण करत असाल तर ती पूजेचे फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही. ती पूजा ही सफल होणार नाही. या सेवेचे फळ हे तुम्हाला मिळणारच नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असावा. आता बऱ्याच वेळा आपण नित्य सेवेमध्ये 3 अध्याय हे वाचत असतो, त्यामुळे 21 अध्याय पूर्ण व्हायला 7 दिवस लागतात आणि त्या काळात आपल्या घरामध्ये मांसाहार हा होतच असतो.
कारण बऱ्याच घरामध्ये आठवड्यातून एकदा दोनदा हा मांसाहार केलाच जातो। त्यामुळे घरामध्ये नित्यसेवेत हे पुस्तक वाचण्याचा काही फायदा होतो का? आपल्याला हा प्रश्न नेहमी पडत असतो। भले नित्यसेवा करणारी व्यक्ती ही मांसाहार खात नसेल तरीही पारायण काळात घरामध्ये एक प्रकारचे सकारात्मक वातावरण निर्माण झालेले असते आणि मांसाहारामुळे ते दूषित होण्यास मदत होते। म्हणून शक्यतो पारायण करतेवेळी मांसाहार हा वर्ज्य करावा। बघा मित्रहो, घरातील कोणतीही एक व्यक्ती जरी हे पारायण करत असतील तरी त्या एका व्यक्तीचे फळ हे घरातील सर्व व्यक्तींना मिळत असते। म्हणून त्या एका व्यक्तीचे पारायण सुरू असताना घरातील इतर लोकांनी सुद्धा साथ देणं हे खूप महत्त्वाचं आहे। आता असे देखील सेवेकरी आहेत की ज्या बोलत असतात की ताई, घरातील व्यक्तींना मांसाहार लागतोच, ते नाही बंद करू शकत। त्यावेळी अगदी नाईलाजच असेल तर अशा वेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी 21 अध्याय एका दिवसात पूर्ण करायचे आहेत। म्हणजे गुरुवारी तुम्हाला एक पारायण पूर्ण करायचं आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक गुरुवारी 21 अध्याय वाचून आपल्याला एक पारायण हे म्हणजे 7 पारायण करायच्या वेळेला 7 गुरुवारी तुम्हाला प्रत्येक गुरुवारी एक एक पारायण करून हे 7 गुरुवारी पारायण संपवायचं आहे। परंतु कोणतेही पारायण सुरू करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण संकल्पयुक्त पारायण करायचं आहे। कोणतीही सेवा तुम्ही सुरू करत असाल तर तेव्हा तुम्हाला संकल्प करूनच ती सेवा सुरू करायची आहे। आणि अशा प्रकारे जर तुम्ही गुरुवारी एका दिवसात हे पारायण जर करत असाल तर घरामध्ये दुसऱ्या दिवशी जर त्या बाकीच्या वारी जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये मांसाहार होत असेल तर त्याचा तुमच्यावरती काहीही परिणाम होणार नाही। तरी सुद्धा जो व्यक्ती पारायण करत आहे त्याने 7 पारायण होईपर्यंत मांसाहार हा वर्ज्य करावा। जर एखाद्या व्यक्तीला एका दिवसात हे पारायण करणे शक्य नसेल तर त्यांना 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण करावे लागतात। परंतु एक नियम पाळावा की सकाळी लवकर उठून आपल्याला स्वामींचे हे 3 अध्याय वाचायचे आहेत। त्यानंतर जर घरामध्ये मांसाहार होणार असेल दुपारी किंवा संध्याकाळी तर तो जी व्यक्ती आपली पारायण करत असते तिने तर तो मांसाहार खाऊच नये। परंतु घरामध्ये जर होणार असेल तर त्यानंतर मांसाहार केल्यानंतर घरामध्ये आपण जेव्हा बनवतो त्यानंतर आपण पोथीजवळ किंवा देवाऱ्याजवळ जाऊ नये, कारण हा खूप पवित्र असा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते। आणि आपण जर का या गोष्टी खाऊन किंवा बनवून जर या पोथीजवळ गेला, या गोष्टीजवळ जाल तर या ग्रंथाचा आपण अपमान करत असतो। म्हणून ही चूक आपण करायची नाही। घरातील इतर व्यक्ती मांसाहार करणे जर वर्ज्य करत नसतील तर त्यांना तुम्ही बनवून देऊ शकता, परंतु तुम्ही पारायण पूर्ण होईपर्यंत मांसाहार करायचा नाही। बऱ्याच अशा महिलांना हा पडणारा प्रश्न आहे। म्हणून एका दिवसामध्ये जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करायचा आहे की स्वामी चरित्र सारामृत हे तुम्हाला एका दिवसात करायचं आहे। गुरुवारी तुम्ही 21 अध्याय वाचू शकता। 2 ते 2.5 तास हे पुस्तक, हे अध्याय 21 अध्याय वाचायला लागतात। त्याच्यामुळे तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृतचे 21 अध्याय हे एकाच दिवशी पूर्ण केले तर हे अतिउत्तम ठरू शकते। आणि त्याचबरोबर जेव्हा आपण 9 गुरुवार करतो आणि 11 गुरुवार हे जेव्हा करत असतो तेव्हा आपण मांसाहार हा पूर्णपणे ते पूर्ण गुरुवार होईपर्यंत वर्ज्य करायचे आहेत। म्हणजे ज्यांनी हे गुरुवार केलेले आहेत त्या व्यक्तीने तरी किमान मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावे। अशा प्रकारे मांसाहार न करता तुम्ही संकल्पयुक्त पारायण करायचं आहे। तर आजची ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। सेवा करा आणि सेवेकरी व्हा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।